फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग। तर आज खरं तर ना ग्रे कलर आहे, पण आमच्या इथे ना आज दांडिया डीजे दांडिया आहे, तर त्याच्यामुळे ना आम्ही सगळ्यांनी आज घागरा घालायचा ठरवला। सो आज मी अशी रेडी झालेली आहे। आज आणि उद्या असे 2 दिवस आहेत, सो त्याच्यामुळे मी अशी तयार झालेली आहे आज। मग आता आम्ही सगळे दांड्या खेळणार आहोत, तो पुढचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवेनच। तर चला भेटू मग आपण दांडियाच्या ह्याच्यात। अशा प्रकारे आता मी खाली आलेली आहे लिफ्टमधून। आता सध्या ना पावसाळा खूप चालू आहे, म्हणजे अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे पावसाळ्याने। त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी जे व्हॉलेंटियर आहोत त्या सर्वांनी मिळून असं ठरवलं की आपण पार्किंग एरियामध्ये दांडिया खेळायचा। मग तुम्ही बघता इथे स्टॉल वगैरे लावलेलं, असे फूड स्टॉल आहेत, ज्वेलरीज आहेत, असं इथे देतात। आणि त्याच्यामुळे आम्ही इथे दांडिया खेळायचं ठरवलं। मग त्यामुळे आम्ही अक्षरशः अचानक हे 2 दिवसाआधी निर्णय घेतला की आता निर्णय घेऊन आम्ही ठरवलं की आपण आता खालीच करूया। मग त्यानुसार आम्ही सजावट केली, सगळीकडे लाईटिंग केलं, सगळ्या गाड्यांना शिफ्ट केलो। आणि मग सगळेजण जेव्हा बघितलं त्यांना इतकं छान वाटलं। सगळेजण तेच म्हणाले की आयडिया खूप आवडली सर्वांना की खाली आपण करतोय त्याचं। त्याच्यामुळे आम्हाला दांडिया खूप मस्त खेळायला भेटला। सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या मस्त सजवून करून दांडियाचा। सगळे कोणी चनिया चोली घातलं होतं, कोणी साधा ड्रेस घातला होता, पण खूप छान वाटत होतं। जितकी मजा आम्ही नेहमी पेटूवर करतो आमच्या इथे, पण यावेळेस आम्ही ग्राउंडला केलो तरीसुद्धा आम्ही सर्वांनी खूप मजा केली। खूप छान वाटलं, भरपूर एन्जॉय केलो। मस्त काही रील्स बघितले होते, त्यातले थोडेसे डान्स केलो। आणि मग त्यानंतर मग चालू होतं सगळं कार्यक्रम। छान वाटत होतं, मला मजा आली खूप इथे। मी थोड्या वेळासाठी घरी गेले होते, आरती करायची होती म्हणून। मग त्यानंतर मग परत आले खाली खेळायला आणि मग मी परत गरबा चालू केला। पण अक्षरशः पाय खूप दुखत होते खेळून। पण सगळ्यांना बघून आनंदसुद्धा असं वाटत होतं, थांबावं असं वाटत नव्हतं। त्यांचं डान्स बघून असं वाटायचं नाही थांबायचं नाही, परत खेळूया आपण, हे असंच चालू होतं। पार्किंगमध्ये खूप गरम पण होत होतं, पण आम्ही इतके फॅन लावले होते ना की म्हणजे गरम होणार नाही। 2 कूलर, जवळजवळ 8-10 फॅन, अशा सगळ्या गोष्टी मागवल्या होत्या। खूप छान वाटलं। तुम्ही बघताय सगळ्याजणी कशा मस्त डान्स करताय। तुमच्या इथे पण असंच खेळले असतील, पण पावसाळा असल्यामुळे कोणाला खेळता आलं नसेल, किंवा काही जण असंच काहीतरी आयडिया लावल्या असतील। तुम्ही कशी आयडिया लावलात? जसं आम्ही पार्किंग एरिया सगळ्या कारला गाड्यांना शिफ्ट केलो आणि खेळलो। तुम्ही कसं खेळलात कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा। पण काही पण म्हणा, गरबा खरंच खूप छान वाटतं खेळायला। म्हणजे आपले सण सगळेच खूप छान आहेत, काय प्रश्नच नाही आहे। पण त्यातल्या त्यात गरबा हे आलं ना असे डान्स वगैरे, तर मजा येते खूप खेळायला वगैरे, छान वाटतं। सगळे एकत्र येतो, मस्त सजायला भेटतं। माझं हे इकडचं ठाण्यामधलं 2रं वर्ष आहे, तरी बऱ्यापैकी जराशा ओळखी झाल्या आहेत, त्यामुळे जरासं छान वाटलं। लास्ट इयर माझ्या ओळखी नव्हतं, त्यामुळे मला थोडंसं ऑकवर्ड फील होत होतं, पण आता मात्र बऱ्याच ओळखी झाल्यात, त्यामुळे जरा छान वाटतं, मस्त मजा येते जायला खाली वगैरे। तुम्ही बघताय माझा डान्स, मी खूप एन्जॉय करत होते अक्षरशः। कसे आहात? आज सेकंड डे, आज ऑरेंज डे आहे, पण मी काल तुम्हाला म्हणाले होते की माझं आज पण गरबाचं सेकंड डे आहे। सो आज आम्ही परत मस्त रेडी झालेले आहोत। सो आता निघालो आहोत आम्ही खाली दांडियाला सगळेजण। आज स्वाती ते सगळेजण आलेले आहेत सोबत। आश्वी
आश्वी पण आलेली आहे. हाय कर आश्वी. आम्ही आता सगळेजण निघालो. मग तुम्हाला मी खाली भेटते. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 2 दिवस आमच्या इथे गरबा होता. तर दुसऱ्या दिवशी सुद्धा माझा वेगळा ड्रेस होता. मी चनिया चोली घातली होती मस्त आणि निळ्या कलरचा लेहंगा होता आणि ब्लॅक कलरचं होतं सगळं टॉप. दुसऱ्या दिवशी पण तसंच स्वाती संकेत सगळेजण आले होते. त्याच्यामुळे अजून जास्त मजा आली. स्वाती आमच्या इकडे आली होती दांडिया खेळायला. कारण की तिला म्हटलं होतं की आमच्या इथे छान करतात, पाऊस पण आहे, तुमच्या इथे जागा नसेल तर घे म्हणून. मग तीसुद्धा आली होती. त्यामुळे ती पण आमच्या सगळ्या मैत्रिणींसोबत मस्तपैकी डान्स केली. तिला पण खूप आवडलं. आश्वीसुद्धा होती. पण आश्वी कुठे खेळत होती काय माहिती. संकेत तिला बघत होता. पण आम्ही मात्र मस्त ग्रुपमध्ये दुसऱ्या दिवशी पण खूप एन्जॉय करत होतो. छान वाटलं. मी खूप छान मस्त दांडिया खेळलेला आहे. खूप मजा आली आहे. पण पाऊस आहे खरं तर बाहेर. विजा पण चमकत आहेत. पण आमच्या इथे प्लेसमेंटमध्ये खूप जागा आहे त्यामुळे आम्ही खूप तिथे धमाल केलेली आहे. तर खरंच खूप मजा आली. हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅपी नवरात्री. गुड नाईट.